30 एप्रिल बुधवार. अक्षय तृतीया. फक्त 5 रुपयांची वस्तू खरेदी करा. छप्पर फाडून धनवर्षा होईल. नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. प्रिय भक्तांनो, 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय तृतीया आहे. या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करावी की नाही हे महत्त्वाचे नाही, पण ही एक 5 रुपयाची वस्तू नक्कीच घरात आणा. ही गोष्ट तुमचे नशीब रातोरात बदलू शकते. जर तुम्ही अक्षय तृतीया दिवशी किंवा त्याआधी ही वस्तू घरात आणलीत, तर विश्वास ठेवा, तुमचे नशीब सोन्याहून अधिक उजळेल. भक्तांनो, अक्षय तृतीया 29 की 30 एप्रिल 2025 रोजी आहे, हे जाणून घेऊया. पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी 29 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5:31 वाजता सुरू होईल आणि 30 एप्रिल 2025 रोजी दुपारी 2:12 वाजेपर्यंत राहील. उद्या तिथीप्रमाणे अक्षय तृतीया 30 एप्रिल रोजी साजरी केली जाईल. हिला उन्हाळ्याची धनतेरस असेही म्हटले जाते. प्रभू म्हणतात, न वैशाख समो मासो, न कृतन युग समं, वेद समं शास्त्र, तीर्थ गंगा समं. अर्थात वैशाखसारखा कोणताही महिना नाही, सत्ययुगासारखं कोणतंही युग नाही, वेदासारखं कोणतंही शास्त्र नाही आणि गंगेप्रमाणे कोणतंही तीर्थ नाही. प्रिय भक्तांनो, अगदी त्याचप्रमाणे अक्षय तृतीया सारखी दुसरी कोणतीही तिथी नाही. ही तिथी कधीही नष्ट होणारी आहे, म्हणूनच तिला स्वयंसिद्ध मुहूर्त म्हणतात. आपल्या शास्त्रांनुसार 3.51 अबुज शंकान येणारे मुहूर्त सांगितले गेले आहेत, जेथे कोणताही शुभकार्य किंवा 16 संस्कार पंडित किंवा ज्योतिषांच्या सल्ल्याशिवाय करता येतो. पहिला चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा. दुसरा विजयादशमी. तिसरा अक्षय तृतीया म्हणजेच अखातीज. आणि चौथा कार्तिक महिन्यातील शुक्ल प्रतिपदाचा अर्धा भाग. या तिथींमध्ये सूर्य आणि चंद्र दोघंही त्यांच्या उच्च राशीत असतात. आणि याच तिथींवरूनच सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापर यांची सुरुवात कधी झाली याची गणना केली जाते. या तिथींना चिरंजीवी तिथी असेही म्हणतात, विशेषतः अखातीज, अक्षय तृतीया ला, कारण या दिवशी अष्टचिरंजीवांपैकी एक असलेल्या भगवान परशुरामजींचा जन्म झाला होता. प्रिय भक्तांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अशी एक गोष्ट सांगणार आहोत जी तुमचं नशीब पूर्णपणे बदलून टाकेल आणि तुम्ही व्हाल जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. आपण सर्वांना नम्र विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, अगदी काहीही चुकवू नका, कारण आम्ही तुम्हाला सोन्याहूनही अधिक मौल्यवान माहिती देणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ चुकवू नका, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. भक्तांनो, ही माहिती जाणून घेणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे, म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत की अक्षय तृतीया दिवशी सोनेचांदी खरेदी करावी की नाही, पण ही एक गोष्ट मात्र नक्कीच घरात आणा आणि तुमचं नशीब उजवा. प्रिय भक्तांनो, व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा, काहीही मिस करू नका, कारण ही माहिती अतिशय अनमोल आहे. तसंच हा व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्या आयुष्यातही चांगले बदल घडू शकतील. आणि हो भक्तांनो, व्हिडिओला एक छानसं लाईक करायला विसरू नका आणि तुमच्याच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे अशीच मौल्यवान माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. आणि हो, प्रिय भक्तांनो, कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका. मित्रांनो, बघा, गोष्ट अशी आहे की आमचं काम आहे सल्ला देणं. आम्ही फक्त सल्ला देऊ शकतो. आता तुम्ही तो सल्ला मानायचा की नाही, ती तुमची इच्छा आहे. पण प्रिय भक्तांनो, एक गोष्ट नक्कीच सांगू इच्छितो, जर तुम्ही आमचा सल्ला मानलात तर तुमचं कल्याण होईल.
हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. पुढे काय करायचं ती तुमचीच मर्जी आहे, कारण तुम्ही स्वतःच खूप समजूतदार आहात. चला तर भक्तांनो, आता जास्त वेळ न घालवता आपण हा व्हिडिओ सुरू करतो. प्रिय भक्तांनो, अक्षय तृतीयाच्या दिवशी 2 रुपये किंवा 5 रुपयेची एक छोटीशी वस्तू घरी आणायला विसरू नका, नाहीतर आयुष्यभर आर्थिक तंगीला सामोरे जावे लागू शकते. जर तुम्हाला घरात धनवर्षा हवी असेल, माता लक्ष्मीचा वास हवा असेल, श्रीहरी आणि 33 कोटी देवीदेवतांची कृपा हवी असेल, तर या दिवशी ही छोटीशी वस्तू नक्की घरी आणा. ही वस्तू फक्त अक्षय तृतीया दिवशीच घरी आणायची आहे, नाहीतर नंतर पश्चाताप करावा लागेल. भक्तांनो, वर्षातून एकदाच येणाऱ्या या दिवशी श्रीमंत असो किंवा गरीब, प्रत्येक जण काही ना काही खरेदी करतो. धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवान विष्णूंनी अनेक अवतार घेतले, ज्यात नरनारायण, हयग्रीव आणि परशुराम यांसारखे पवित्र अवतार अक्षय तृतीया दिवशी प्रकट झाले होते. या दिवशी लक्ष्मीनारायण यांचं पूजन, व्रत, उपाय आणि दान केल्याने जीवनातील दरिद्रता दूर होते आणि कुटुंबात समृद्धी येते, तसेच धनाची कमतरता संपते. प्रिय भक्तांनो, माता पार्वतीने याच दिवशी देवी अन्नपूर्णाचा अवतार घेतला होता आणि भगवान शिवाला भिक्षा दिली होती. त्याच दिवशी माता अन्नपूर्णेने संपूर्ण विश्वाच्या अन्नवस्त्राच्या पोषणाची जबाबदारी स्वीकारली होती. या दिवशीच भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा यांची भेट झाली होती. आणि महाभारताच्या अनुसार भगवान श्रीकृष्णांनी पांडवांची पत्नी द्रौपदीला अज्ञातवासाच्या काळात अक्षय पात्र दिलं होतं, ज्यामधील अन्न कधीच संपत नसे. भक्तांनो, अक्षय तृतीया हा एक विशेष दिवस आहे. याच दिवशी महर्षी वेदव्यासांनी महाभारत लेखन सुरू केलं, ज्यामध्ये श्रीमद्भगवद्गीता ही देखील समाविष्ट आहे. या दिवशी गीतेच्या 18व्या अध्यायाचं पठण केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होतं. असं सांगितलं जातं की याच दिवशी महाभारताचा युद्ध संपलं आणि द्वापर युगाचा अंत झाला. भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितलं होतं की या दिवशी केलेले कोणतेही सर्जनशील किंवा सांसारिक कार्य 100 पट अधिक पुण्य प्रदान करतं. प्रिय भक्तांनो, नवीन घर असो, नवीन व्यवसाय किंवा कोणतंही नवं कार्य त्याच दिवशी त्याची सुरुवात केल्यास भरभराट आणि प्रसिद्धी मिळते. या दिवशी पंचांगण पाहता कोणतंही शुभ किंवा मांगलिक कार्य जसं की विवाह, गृहप्रवेश, वस्त्राभूषण खरेदी, भूखंड, वाहन, जमीन जायदाद, नवीन कपडे, संस्थेची स्थापना किंवा उद्घाटन केलं जाऊ शकतं. हा दिवस मांगलिक कार्यांची सुरुवात करण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो. भक्तांनो, या दिवशी केलेल्या कामांमध्ये भरभराट होते आणि शुभ फल मिळतं. या दिवशी भरपूर खरेदी करा आणि त्याचबरोबर दान देखील करा, यामुळे पुण्यसंचय होतो. या दिवशी पितरांसाठी अन्नदान करा, आश्रमांमध्ये धान्य किंवा अन्न दान करा, गरीब किंवा अंध आश्रमांमध्ये अन्नछत्र आयोजित करा. पितरांसाठी तर्पण आणि पिंडदान करावं, यामुळे अक्षय फल मिळतं. प्रिय भक्तांनो, या दिवशी गंगा स्नान किंवा कोणत्याही तीर्थस्थळी स्नान केल्यास सर्व पाप नष्ट होतात. या दिवशी जव, बार्ली दान करा. किमान 1 मूठ जव दान केल्यास सोनं दान करण्यासारखं पुण्य मिळतं. कारण जव हे पृथ्वीवरचं पहिलं अन्न मानलं जातं आणि सोन्याच्या तुल्य मानलं जातं. पंखा, छत्री, चप्पल, पाणी, सत्तू, वस्त्र, फळ किंवा कोणतीही वस्तू दान करा. भूमिदानाचं विशेष महत्त्व आहे भक्तांनो, पण जर ते शक्य नसेल तर किमान 1 मूठ तांदूळ तरी नक्की दान करा. दान केल्याने पुण्य प्राप्त होतं आणि मृत्यूनंतर त्याचा लाभ आपल्याला मिळतो. या दिवशी शिवपार्वती आणि नरनारायणाची पूजा करण्याचं विधान आहे. अक्षय तृतीया दिवशी 4 धामांपैकी एक असलेल्या श्री बद्रीनारायणाचे पट, द्वार उघडले जातात. प्रिय भक्तांनो,
वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात फक्त याच दिवशी त्यांचे चरणदर्शन होतात, वर्षभर ते कपड्यांनी झाकलेले असतात. ही एक अद्भुत तिथी आहे, जिचं महत्त्व अनंत आहे. या महत्त्वाला समजून घेण्यासाठी एक छोटीशी कथा ऐका. भक्तांनो, प्राचीन काळात धर्मदास नावाचा एक सदाचारी वैश्य होता, जो देव आणि ब्राह्मणांवर नितांत श्रद्धा ठेवत असे. त्याचं कुटुंब मोठं होतं आणि तो नेहमी चिंतेत असायचा. त्याने अक्षय तृतीयेच्या व्रताचं महत्त्व ऐकलं आणि त्या दिवशी व्रत केलं, गंगा स्नान केलं, देवीदेवता आणि कुलदेवतांची पूजा केली. त्याने गोळ्यांचे लाडू, पंखा, पाण्याने भरलेले घागरे, ज्वारी, गहू, मीठ, सत्तू, धी, तांदूळ, गूळ, सोनं आणि वस्त्र ब्राह्मणांना दान दिलं. त्याची पत्नी मात्र याला अनुकूल नव्हती. तिने त्याला विरोध केला. प्रिय भक्तांनो, पण धर्मदासाने आपल्या वृद्धत्व आणि आजारांनाही जुमानता प्रत्येक अक्षय तृतीया दिवशी दान देणं सुरूच ठेवलं. त्याच्या या पुण्यामुळे पुढच्या जन्मात तो कुशावतीचा धनाढ्य आणि पराक्रमी राजा झाला. इतका वैभवशाली असूनही त्याचा धर्मापासून कधीही विचलन झालं नाही. म्हणून असं मानलं जातं की या दिवशी केलेल्या दानामुळे पुण्य मिळतं आणि पुढचा जन्म सुखमय होतो. या दिवशी पितरांच्या किंवा स्वतःच्या पापांसाठी परमेश्वराची मनापासून क्षमा मागा. भक्तांनो, भगवान या दिवशी सर्व पाप क्षमा करतात आणि सद्गुण प्रदान करतात. आपल्या वाईट प्रवृत्तींचं भगवानांच्या चरणी अर्पण करून सद्गुण मागण्याचीही परंपरा आहे. या दिवशी दिवाळी आणि धनतेरसप्रमाणे भरपूर खरेदी करा. विशेषतः लक्ष्मीकारक वस्तू जसं की हथाजोडी, सियार सिंघी, स्फटिकाची माळा, स्फटिकाचा श्रीयंत्र, दक्षिणावर्ती शंख किंवा मृग कस्तुरी घरात आणा. यावेळी अक्षय तृतीया 30 एप्रिल 2025 बुधवार रोजी आहे आणि सकाळी 10:49 वाजता रोहिणी नक्षत्र असल्यामुळे ही तिथी विशेष फलदायी आहे. प्रिय भक्तांनो, जर तुमचा व्यवसाय चालत नसेल किंवा व्यवसायात अडचणी येत असतील तर एक गुप्त उपाय सांगतो, आधीच त्याची तयारी करून ठेवा. धनतेरसप्रमाणे याही दिवशी खरेदी करणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे आधीच काही अभिमंत्रित वस्तू असेल तर ती वापरा किंवा नवीन अभिमंत्रित वस्तू आणा, विशेषतः पिवळी लक्ष्मी कवडी, जी धनप्राप्तीचे दरवाजे उघडते. भक्तांनो, लक्षात ठेवा, ही कवडी फक्त सिद्ध ज्योतिषांकडूनच घ्या, जी 1.25 लाख जपांनी अभिमंत्रित केलेली असावी. उपाय पुढीलप्रमाणे आहे. पिवळी लक्ष्मी कवडी गंगाजल, पंचामृत किंवा कच्च्या दुधाने स्वच्छ धुवा. घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा पूर्व दिशेला स्वच्छ जागी लाल आसन टाका. एक चौकीवर घी किंवा तेलाचा दिवा लावा. प्रिय भक्तांनो, जर पिवळी कवडी नसेल तर हथाजोडी, सियार सिंघी, दक्षिणावर्ती शंख किंवा स्फटिकाचा श्रीयंत्र यापैकी कोणतीही वस्तू लाल तांदळावर किंवा चांदी स्टीलच्या वाटीत ठेवा. जर जमिनीवर बसणं शक्य नसेल तर सोफ्यावर किंवा टेबलवर बसून हा उपाय करा. हात धुवून दिवा लावा आणि म्हणत जा, गण गणपतीये नमः, श्री गुरुवे नमः. यानंतर गणपती बाप्पा आणि गुरूंचं ध्यान करा. मग माता लक्ष्मीची प्रार्थना करा. हे माता लक्ष्मी, आम्ही तुमच्या शरण आलो आहोत. आमचं पूर्ण कल्याण करा. माता, आमची कामना ऐका. तुम्ही धनाची अधिष्ठात्री आणि जीवनात सुख देणारी आहात. ऐका अंबे, माझ्या गुरूंची हाक, शंभूची हाक, माता कामाख्येची हाक. तुमचं श्री विष्णूंवर व्रत आहे. आता कृपया अभिमान सोडून आमची आशा पूर्ण करा. आशा घेऊन आम्ही दिव्याचं दान करतो. भक्तांनो, 11 पिवळ्या लक्ष्मी कवड्या दुधाने भरलेल्या वाटीत ठेवा. प्रत्येक कवडी अंगठा आणि तर्जनीने धरून खालील मंत्र बोला. श्री शुक्ले महाशुक्ले कमलदल निवासे श्री महालक्ष्मी नमो नमः. लक्ष्मी माई सबकी सवाई, आओ चेतो करो भलाई, ना करो तो 7 समुद्र की दुहाई. रिद्धिनाथ देव, नवनाथ,
84 सिद्धों की दुहाई। प्रत्येक कवडीवर हा मंत्र 3 वेळा बोला। प्रिय भक्तांनो, एकूण 33 वेळा हा मंत्र म्हणावा। जर हा मंत्र कठीण वाटत असेल तर त्याऐवजी पुढीलपैकी कोणताही मंत्र बोला। श्री हरी कमले कमलाले प्रसिद्ध श्री हरी श्री महालक्ष्म्यै नमः। महालक्ष्म्यै नमः। जय मा लक्ष्मी 3 वेळा। जर तुमच्याकडे हथा जोडी किंवा सियार सिंह असेल तर त्याला दूध न देता कोरड्या स्वरूपात हातात घ्या। प्रत्येक कवडीवर मंत्र म्हणाल्यानंतर हनुमानजींचं नारिंगी सिंदूर 1 चिमूट भर चढवा। सर्व कवड्या शुद्ध पाण्याने धुवून वायावर वाळवा। दूध घराच्या चारही कोपऱ्यात, ब्रह्मस्थानात आणि मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना शिंपडा। घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात थोडं दूध लावा। हा उपाय नकारात्मक ऊर्जा दूर करतो। उरलेलं दूध तुलसीच्या रोपाजवळ किंवा कच्च्या मातीमध्ये टाका, नालीत कधीही टाकू नका। कवड्यांमध्ये 7 चिमूट हळद, 2 लवंगा, 1 वेलची आणि 1 कपुराची टिक्की घालून त्या पिवळ्या रेशमी कपड्यात बांधा किंवा चांदी स्टीलच्या वाटीत ठेवून तिजोरीत किंवा लक्ष्मीमातेपुढे स्थापना करा। प्रिय भक्तांनो, हा मंत्र 27 दिवस दररोज बोला। जर तुमच्याकडे हथा जोडी, सियार सिंह किंवा श्री यंत्र असेल तर ते लाल सुती कपड्यात किंवा चांदीच्या प्लेटमध्ये 2 लवंगा, 1 वेलची आणि 1 कपुराची टिक्की यासह ठेवा। हा प्राचीन उपाय धन, समृद्धी आणि लक्ष्मी कृपा आणतो। नजर दोष आणि दुर्घटनांपासून वाचवतो। भक्तांनो, जर तुमच्याकडे कोणतीही सिद्ध वस्तू नसेल तर 2 रुपयाच्या धनेच्या बियांचा वापर करा। या मंत्राचा जप करा आणि बियांना गमल्यात ठेवा। जसजसे धनिया उगवेल तसतसे धनाची समस्या हळूहळू दूर होईल। एक आणखी छोटासा उपाय आहे। जर तुमच्याकडे फटिक कमल गट्टे किंवा काळ्या हकीकाची अभिमंत्रित माला असेल तर अक्षय तृतीया दिवशी माता लक्ष्मीच्या समोर पद्मासन किंवा सुखासन मध्ये बसा। माला शुद्ध पाण्याने धुवून कुंकुमचा तिलक करा। माला मध्यमा अंगुलीवर ठेवा। सीनेपासून 4 अंगुलांची दुरी ठेवा आणि अंगठ्याच्या मदतीने मनाशी जप करा। मंत्र: श्री हंग क्ली श्री सिद्ध लक्ष्मी नमः किंवा महालक्ष्मी विद्महे विष्णू पत्न्यायच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात। प्रिय भक्तांनो, यानंतर माता लक्ष्मीच्या 18 पुत्रांची माला जपा। देव सखाय नमः, चित्ताय नमः, आनंदाय नमः, करगमाय नमः, श्रीप्रदाय नमः, जात वेदसे नमः, अनुरागाय नमः, सन्नादाय नमः, विजय नमः, बलभाय नमः, मधाय नमः, हर्षाय नमः, बलाय नमः, तेजसे नमः, दमकाय नमः, सलीलाय नमः, गुगुलाय नमः, कुरुकाय नमः। भक्तांनो, जर तुमच्याकडे स्फटिकाची माला नसेल तर काळ्या हकीकाने जप करा, परंतु विष्णू मंत्रांचे जप त्यासह करू नका। सिद्ध कुंजिका स्तोत्र किंवा लक्ष्मी सूक्तचा पाठ देखील करू शकता। हे जप धन, व्यापार आणि सकारात्मकता आणतो। व्यापारी रोज या मालेने जप करा, दुहेरी नफा मिळेल। या दिवशी सोने, चांदीची वस्त्र आणि साक्षी कवच घ्या, त्याला तिजोरीत ठेवा आणि नियमित पूजा करा। प्रिय भक्तांनो, यामुळे पितर बंधन, कुल देवता बंधन आणि नकारात्मक ऊर्जा समाप्त होईल आणि स्थायी धन समृद्धी येते। जर माला नसेल तर 108 मिश्रीचे दाणे घ्या, मंत्राचा जप करा आणि चामोलाची खीर बनवून माता लक्ष्मीला भोग अर्पित करा आणि संपूर्ण कुटुंबासोबत प्रसाद खा, यामुळे समस्या संपतील। भक्तांनो, पूर्ण विश्वासाने हा उपाय करा, तुमच्या आनंदाच्या काही पावलांवर असतील। माता लक्ष्मी, श्री हरी आणि भोलेनाथ यांच्याकडे प्रार्थना आहे की जे 24 हिंदी व्हॉइसच्या सर्व भक्तांना अक्षय तृतीया दिवशी धन, समृद्धी, सुख, वैभव आणि सन्मानचा आशीर्वाद मिळो। अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही,
हा दिवस तुमच्यासाठी सौभाग्य, यश आणि समृद्धी आणो. 30 एप्रिल, उन्हाळ्याचा धनतेरस. प्रिय भक्तांनो, हा प्राचीन गुप्त मंत्र 3 वेळा बोला आणि तुमचे दुःख ताबडतोब संपतील. अक्षय तृतीया दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर आंबा किंवा अशोकाच्या पानांचा बंधनवार लावा. बंधनवार लावत असताना माँ लक्ष्मीचे वैदिक मंत्र जपा. जे लोक हे कार्य करतात त्यांच्या घरात कधीही पैशांची कमतरता नाही. याशिवाय भक्तांनो, त्यांच्या जीवनात धन आणि वैभवाचे आगमन होते. अक्षय तृतीया दिवशी झाडे लावणे देखील अतिशय शुभ मानले जाते. अक्षय तृतीया दिवशी सोने आणि चांदीची वस्त्रं खरेदी केली जातात, यामुळे घरात बरकत येते. जर तुम्ही देखील बरकत इच्छिता तर या दिवशी सोने किंवा चांदीच्या लक्ष्मीच्या चरण पादुका घ्या आणि घरात ठेवा. त्याची नियमित पूजा करा. प्रिय भक्तांनो, कारण जिथे लक्ष्मीच्या चरणांचा ठावठिकाणा असतो तिथे धनाची कमतरता नसते. अक्षय तृतीया दिवशी 11 कवडी लाल कापडात बांधून पूजा स्थानावर ठेवा. यामध्ये देवी लक्ष्मीला आकर्षित करण्याची क्षमता आहे. यांचा वापर तंत्र मंत्रात देखील केला जातो. देवी लक्ष्मीच्या समान कवडी समुद्रातून उत्पन्न झाली आहेत. अक्षय तृतीया दिवशी केशर आणि हळदीने देवी लक्ष्मीची पूजा केल्याने आर्थिक अडचणींमध्ये लाभ मिळतो. भक्तांनो, अक्षय तृतीया दिवशी घरातील पूजा स्थळावर एकाक्षी नारळ स्थापण्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. या दिवशी स्वर्गीय आत्म्यांच्या प्रसन्नतेसाठी जलकलश, पंखा, खरधाऊ छाता, सत्तू, काकडी, खरबुजा आणि इतर फळे, शक्कर, तूप इत्यादी ब्राह्मणाला दान देणे आवश्यक आहे. यामुळे पितरांची कृपा मिळते. या दिवशी गहू, भूमी, तीळ, सोने, तूप, वस्त्र, धान्य, गोड, चांदी, मीठ, तुपाचे आणि कन्यादान या 12 दानांचा महत्त्व आहे. जो कोणी उपाशी आहे त्याला अन्नदान मिळायला हवे. जो इच्छित वस्तू तो वस्तू त्याला मागता दिली जात असेल तर दान करणाऱ्याला संपूर्ण फल प्राप्त होतो. सेवकाला दिलेले दान 1/4 फल देते. कन्यादान सर्व दानांमध्ये सर्वाधिक महत्त्वाचे आहे, म्हणूनच या दिवशी कन्येचे विवाह केले जातात. अक्षय तृतीया दिवशी दान देणारा सूर्य लोक प्राप्त करतो. भक्तांनो, या तिथीला जो व्रत करतो तो रध्य, वृद्धी आणि श्रीसह संपन्न होतो. या दिवशी केलेले कर्म अक्षय होतात, म्हणूनच या दिवशी शुभ कर्मच केले पाहिजेत. प्रिय भक्तांनो, अक्षय तृतीया दिवशी जर तुम्ही कवडी खरेदी केली आणि ती देवी लक्ष्मीला समर्पित केली तर त्या कवडीला धन ठेवणाऱ्या स्थानावर लाल रंगाच्या कपड्यात बांधून ठेवा. यामुळे धनाची देवी आकर्षित राहील आणि त्या कवड्या तुमच्यासोबत संपूर्ण वर्षभर राहतील. प्रिय भक्तांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कृपया कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही माता लक्ष्मीचे सच्चे भक्त असाल, तुम्हाला माता लक्ष्मीचा प्रेम, आशीर्वाद आणि कृपा हवी असेल आणि तुम्हाला तुमच्या घरात माता लक्ष्मीचा वास हवे असेल, तर तुम्ही त्या दिवशी देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी याप्रकारे पूजा करू शकता. तर जलद गतीने व्हिडिओला लाईक करून तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. मित्रांनो, ही सर्व माहिती जनरूची ध्यानात ठेवून दिली जात आहे. ज्योतिष आणि धर्माच्या उपायांवर आणि सल्ल्यांवर तुमच्या आस्था आणि विश्वासावर आधारित प्रयोग करा. व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला उत्तम सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.